राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेशजी बहाल व सर्व कार्यकर्ते यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी पत्रकार परिषद घेऊन 7 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या आयोजित आंदोलनाची माहिती दिली होती। त्याच अनुषंगाने तुषार कामटे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर आरोप केले आहेत। पिंपरी चिंचवड प्रारूप आराखडा डीपीवरून शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडच्या सर्व नेत्यांना चांगलेच सुनावले। उद्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक नौटंकी कलावंत आपल्याकडे येत आहेत डीपीच्या आंदोलनासाठी। डीपीचं आंदोलन म्हणजे याची मुदत किती दिवसाची होती, तेव्हा आपण झोपले होते का, असा थेट सवाल तुषार कामटे यांनी केला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही नौटंकी कलावंत उद्या रस्त्यावर उतरत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी केले। नमस्कार। आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील तमाम माझ्या रहिवाशांसाठी आज हे फेसबुक लाईव्हला येत आहे। हे फेसबुक लाईव्ह म्हणजे तुम्हाला कल्पना असेल किंवा कालपासून आपण बातम्या ऐकतोय, आज बातम्या छापून आल्या असतील आणि उद्या एक नौटंकी आपल्या पुढे येत आहे। राज्यातील सत्तेमधील असलेला एक पक्ष उद्या आपल्या शहरातील त्या डीपीच्या आंदोलनासाठी उद्या आंदोलन करत आहे। डीपीचं आंदोलन म्हणजे काय आणि हा डीपी केव्हा पब्लिश केला, त्याची मुदत किती दिवसाची होती आणि तुमचं आंदोलन केव्हा आहे, अख्खा अधिवेशन झालं। अधिवेशनामध्ये भाजपच्या 4 आमदारांनी हा विषय मांडला, तेव्हा कुठे होते आपण? आज महापालिकेमध्ये भाजप आपल्याला युतीमध्ये घेत नाही किंवा आपण निवडणूक लढू शकत नाही किंवा ती स्पेस भरून काढायची, भाजपच्या दबाव आणायचा, म्हणून हे चाललेलं उद्याचं आंदोलन राज्यातील सत्तेतील एक पक्ष, ज्या पक्षाचे इथले स्थानिक नेते त्यांच्या राज्यातील नेत्यांना फसवत आहेत। या 60 दिवसामध्ये जे काल प्रेस कॉन्फरन्सला होते त्यांनी किती ऑब्जेक्शन घेतले, त्यांनी किती विषय मांडले, त्यांनी डीपी बद्दल किती आंदोलनं केली, हा 60 दिवसातला इतिहास या पिंपरी चिंचवडकरांनी तपासला पाहिजे व नंतर या लोकांचा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे। त्यांनी एक साधी चिठ्ठी, एक कागद, एक ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि हे लोक आज बोलणार। जे काल बसले ते व्यावसायिक लोक होते, ते कुठल्या सामान्य जनतेची त्यांना क्यू आहे किंवा सामान्य जनतेचा त्यांना काही जीवा आहे असं म्हणता येणार नाही। कारण आज आपल्याला ही कल्पना असेल, डीपी हा रिवाईज होतो, नवीन डीपी होत नसतो। डीपी रिवाईज आत्ता झालेला आहे, जुना डीपी हा 97ला झालेला आहे, 1997ला झालेला आहे। 1999 पासून आपल्या महापालिकेमध्ये, आपल्या राज्यामध्ये कोणाची सत्ता होती हे आपल्याला माहिती आहे। आणि काल मी हे बोलत नाही, माझं यात अज्ञान असेल, पण काल ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांनी स्वतः सांगितले की 1100 आरक्षणं विकसित झालेली नाही, 850 आरक्षणं हे अशीच ठेवलेली आहेत। अनुभवी लोक आहेत माझ्यापेक्षा, त्यांनी माझी पहिलीच टर्म असेल, त्यांच्या 5-5, 6-6, 7-7 टर्म झालेल्या आहेत, पण त्या कशा झाल्या? फक्त पुस्तकं हातात घेऊन किंवा लोकांना बॉम्बॅग दाखवून असं होत नाही। 850 आरक्षणं ही सातत्याने तशी ठेवलेली आहे, कारण हा डीपी रिवाईज आहे, हा नवीन नाही। आणि हा तुमचा अपयश आहे। ज्या 99 सालापासून तुम्ही महापालिकेमध्ये सत्तेत आहात, ज्या 97 सालापासून महापालिकेमध्ये तुम्ही सत्तेत आहात, 99 पासून राज्यात सत्तेत आहात, तेव्हा तुम्ही फक्त 20% आरक्षणं विकसित गेलेली आहेत। आणि 10 वर्ष जे भाजप म्हणते आम्ही विकासासाठी आम्हाला निवडून द्या, त्या भाजपने ती आरक्षणं विकसित केलेली नाहीत। म्हणजे लोकांना फसवण्याचं काम भाजप असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय अजितदादा पवार यांचा पक्ष असो, त्यांनी त्या शहरातील जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे। आणि नक्कीच आज तुमचं हे आंदोलन म्हणजे वराती मागणं घोडं ही म्हण तुम्हाला लागू होती। आज तुम्ही किती लोकांना फसवणार आहात? तुम्हाला एवढं शहराबद्दल आपुलकी होती, आत्मीयता होती, पुदेवाडीमध्ये एवढी मोठी कारवाई झाली, कुठे गेले होते? कुठला राष्ट्रवादीचा नेता तिथे गेला होता? कोणी तिथं जाऊन त्या लोकांना आधार दिला होता? दाखवा। त्याच पद्धतीने माझे सिंधी बांधव, एवढं मोठं आंदोलन त्यांनी कॅम्पमध्ये केलं, कोण तिथे गेलं होतं? म्हणजे तुम्ही फक्त आता इलेक्शन आले म्हणून तुमचं हे चाललेलं आंदोलन आहे आणि हे आंदोलन म्हणजे फेक आंदोलन आहे, नौटंकी आहे।
आज सत्तेत आहे, गल्ली ते दिल्ली सत्ता तुमची आहे. आज सत्ता असूनही तुम्हाला न्याय भेटत नसेल किंवा तुमचं कोणी तिथं ऐकत नसेल. अख्खा अधिवेशनामध्ये जेव्हा भाजपच्या 4 आमदारांनी विषय मांडला हा डीपी कॅन्सल करा म्हणून, तेव्हा तुम्ही कुठं होते? त्या टायमाला सुद्धा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल ह्याचं एकाही नेत्याने उत्तर अधिवेशनामध्ये दिलेलं नाही. त्याचं उत्तर दिले माननीय उदयजित सामंत यांनी. म्हणजे आज आपल्याला तुम्ही सांगता या शहराचा विकास आम्ही केलाय. हे शहर ज्या साहेबांनी बसवलं, जे आयटी पार्क स्वर्गीय राजीव गांधी इन्फोटेक पार्क साहेबांनी बसवलं, त्या आयटी पार्क इथनं चाललंय हे तुमच्या राज्याचे नेते सांगतायत. हे तुम्ही वाचवू शकले नाही आणि तुम्ही शहराचा विकास घडवताय. या शहराचा विकास माननीय पवार साहेब यांनीच केलेला आहे आणि या शहराचा विकास माननीय पवार साहेबच करू शकतात. हे आज आम्ही ठामपणे सांगू शकतो व आज आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्या पक्षामध्ये आहे, आम्ही साहेबांसोबत काम करतोय, साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतोय. आम्ही नौटंकी तिथे करत नाही. आज आम्ही विरोधी पक्षात आहे म्हणून आम्ही आंदोलन हे आमची जबाबदारी असते. मान्य आहे तुम्ही आंदोलनं केली, पण आज आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. आमचे ऑब्जेक्शन बघा. आज तुम्ही असाल तुम्ही व्यावसायिक म्हणून ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो, ज्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचे हितगुज प्रत्येकाचे एकमेकांसोबत आहेत. त्यांचे कुठल्या जागेवर आरक्षण पडले यांनी दाखवून द्यावा. हे व्यावसायिक आहेत, यांनीच पहिले डीपी बनवले. त्या सर्व डीपी बनवताना भाजपचे आमदार असतील, त्या राष्ट्रवादीचे नेते असतील स्थानिक, यांनी संगणन मताने हा डीपी केलेला आहे आणि माझ्या स्थानिक भूमिपुत्रांचा अन्याय करण्याचं काम, माझ्या स्थानिक लोकांना रोडवर आणण्याचं काम या सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे. राज्यातला सत्तेतला पक्ष असो किंवा इथले आता स्थानिक असो, जे विकासासाठी जे सत्तेसाठी त्यांच्यात गेलेले आहे, भाजपसोबत गेलेले आहे, ज्यांनी विचारधारा सोडून भाजपसोबत गेलेले आहे, आज ही लोक फक्त इलेक्शन आलंय आणि भाजप त्यांना युतीमध्ये निवडणुका लढायला घेत नाही सोबत, म्हणून भाजपच्या दबाव आणण्यासाठी त्यांनी हे चाललेलं उद्याच्या सोबत गेलेलं आहे. आज ही लोक फक्त इलेक्शन आलंय आणि भाजप त्यांना युतीमध्ये निवडणुका लढायला घेत नाही सोबत, म्हणून भाजपच्या दबाव आणण्यासाठी त्यांनी हे चाललेलं उद्याचं आंदोलन आहे. त्या आंदोलनामध्ये काही एक तथ्य नाहीये. हे आंदोलन त्यांनी 60 दिवस आधी जेव्हा सुनावण्याचा हरकती घेत होतो तेव्हा आंदोलन केली पाहिजे होती, तेव्हा त्यांनी लोकांच्या बाजूने विषय मांडले पाहिजे होते, तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन घेतले पाहिजे होते, तेव्हा दबाव आणला पाहिजे होता. अख्खा अधिवेशन झालं, राष्ट्रवादीच्या कुठल्या व्यक्तीने जाऊन आंदोलनात अधिवेशनामध्ये हा विषय मांडायला सांगितला? कुठल्या व्यक्तीने अधिवेशनामध्ये हा विषय मांडला? हे फक्त नौटंकी आहे. अधिवेशन संपल्यावर 60 दिवसाची मुदत संपली तेव्हा या लोकांना जाग आलेली आहे. गेल्या 25 वर्षे सत्तेत असलेली हे पक्ष 10 वर्ष भाजप सत्तेत आहे. काय विकास केला? तातोड्याचा डीपी आमचा 2008 साली झाला, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतले का? 1997 सालीचे डीपीमध्ये आरक्षण टाकले गेले 1430, कालच त्या लोकांनी सांगितलं. त्यातले 1100हून अधिक आरक्षण विकसित झाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. का नाही झाली? सत्ता तुमच्याकडे होती ना, तेव्हाही सत्तेत होते, आजही सत्तेत आहोत. सत्ता सोडून तुम्ही जगूच शकत नाही लोक, पण लोकांच्या विकासासाठी नाही, तुमच्या जागा डेव्हलपसाठी, तुमच्या जागा वाचवण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून उद्याचं आंदोलन आहे. बाकी याच्यामध्ये काही एक नाही. हे आज मी आपल्या सामान्य जनतेला सांगू इच्छितो. या चुकीच्या त्यांच्या प्रचाराला अजिबात तुम्ही खतपाणी घालू नका. न्याय द्यायचा असता पीएमआरडीचा जसा डीपी कॅन्सल केला, हिंजवडीमध्ये जशी अतिक्रमण कारवाई चालू केल्या, आपल्याकडे का लक्ष देत नाही? का भाजपने किंवा राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी आपलं शहर वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे? त्यांना माहिती आहे तिथले स्थानिक आपापसात भांडणार, तिथले इलेक्शन आले की एक होणार, आपली जागा निवडून आणणार, एवढं त्यांचे गणित आहेत. ते आपापसात फक्त दाखवतात भांडल्यासारखं, पण हे सर्वजण एकच आहेत. म्हणून यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नका. त्यांना एवढी आत्मीयता असती आज 25 वर्ष त्यांनीच आरक्षण डेव्हलप केले असते, कारण महापालिका चालवत होते, सत्ता हे भोगत होते, सत्तेचा उपभोग हे लोक घेत होते, या शहराचे राजे म्हणून हे मिळवत होते. ह्याच लोकांनी आरक्षण डेव्हलप केली नाही. 25 वर्ष त्यांचे आणि 10 वर्ष या भाजपची कोणीही कामं केलेली नाही. यांनी फक्त मलिदा खायचं काम या शहरामध्ये केलेलं आहे, ठेकेदार पोहोचण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून मला एक आदरणीय दादा, माझा तुमच्या पक्षाशी काही एक संबंध नाही, परंतु तुम्हाला एक विनंती असेल, तुमच्या पक्षातील हे स्थानिक नेतेच पक्ष इथे बुडवणार ते लक्षात ठेवा. हे चुकीचे गाईडलाईन्स आपल्याला करत आहेत. त्यांचे कोणाकोणाशी संबंध आहे आपल्याला एक ठाऊक आहे. माझ्यापेक्षा आपण इथे शहरात जास्त लक्ष घालता. म्हणून माझी या शहरातील जनतेला विनंती असेल की उद्याचं आंदोलन म्हणजे नौटंकी आहे हेच आपल्या समोर मी सांगू इच्छितो. आणि ह्याच्यामध्ये काही एक तथ्य नाहीये. डीपीच्या हरकती
ची मुदत संपलेली आहे, अधिवेशन झालेलं आहे, इथला डीपी पुढे गेलेला आहे. यांना एवढं माहित होतं तर ज्या विजय शेंडे उपसंचालकांनी डीपी सबमिट केला होता 2024 साली आणि तो 1.5 महिन्यात पब्लिश करायचा होता, तेव्हा हे कुठं होते? तेव्हा यांनी आयुक्तांची मागे का नाही लागले? म्हणजे आज 2 वर्षानंतर तुम्हाला जाग आली का की तुमच्या लोकांच्यावर अन्याय होतोय किंवा काय हे होतंय? हा डीपी ही जो शेंडे साहेबांनी बनवला होता तो बदलला गेलेला आहे आणि हेच महापालिकेतील एका जबाबदार अधिकाऱ्याच्या मुखातनं त्यांनीच सांगितले की शेंडे साहेबांचा डीपी आम्ही बदललाय. आम्हाला माननीय आयुक्त साहेब जे आता उपसंचालक शासनाचे आले त्यांनी बसून हा डीपी केलेला आहे. मग हा फार्स कशाला? ज्या कमिटी तुम्ही नेमल्या त्या कमिटीचाच हा डीपी नसेल तर हा चुकीचा डीपी आहे. हा ग्राह्य धरू नये अशी विनंती माझी शासनाला असेल. तुम्ही गल्ली ते दिल्ली सत्ता तुमची आहे. माझ्या भूमिपुत्रांचं, माझ्या स्थानिक लोकांच्या जमिनी वाचवायच्या का घालवायच्या हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे माझ्या स्थानिकांनी जमिनी ह्या जपल्या, ते चूक केली, हेच आज या माध्यमातून मला आपल्याला सांगूशी वाटतंय. म्हणजे आमच्या चुका झालेल्या आहेत ते आम्ही मान्य करू का? आम्हाला ना मोबदला देत, ना आमच्या जमीन तुम्ही देत, ना इथे डेव्हलपमेंट देत. म्हणजे नक्की करताय काय? कोणाचा विकास चाललाय? हा संशोधनाचा विषय आहे आणि सामान्य जनतेने आता नक्कीच जागा व्हायला पाहिजे आणि यांच्या भूलतापांना बळी न पडता येणाऱ्या दिवसामध्ये मी निवडणूक म्हणून तिथं आलेलो, फेसबुक माध्यम लाईव्ह मध्ये आलेलो नाहीये. आणि ह्यांनी जे काल चुकीच्या पद्धतीने दिशाभूल चालवली हे उघडकीच करायचं होतं, म्हणून मी आज आपल्या समोर आलेलो आहे. आणि ही नौटंकी आता बस करा. लोक ही सुज्ञान आहेत, मतदार आहेत, सुज्ञ आहेत, त्यांनाही कल्पना आहेत. तुम्ही ज्या विकासासाठी तिकडे गेले तेच तुमचं ऐकत नसतील. कसला विकास तुमच्याकडून होणार आहे? काय तुमच्याकडून अपेक्षा आम्ही ठेवायच्या? जर तुमचं इथं तुमचे नेते ऐकत नाही, तुमच्या नेत्याचं सत्तेतल्या पक्षातले नेते ऐकत नसतील तर मग ही शोकांतिका आहे. एवढंच मी आज सांगू इच्छितो. व आज आपण जो हे लोकांच्या भावनांची खेळायचं काम चालवलंय ते थांबवावे हीच आज आपल्या माध्यमातून विनंती करावी. धन्यवाद.